नमस्कार मंडळी, मी गंगाराम सुद्रिक पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा स्वागत करतो आहे मंडळी. तर मंडळी आज आनंदाचा दिवस आणि खुश असतो आम्ही. मी कविता दुर्गेश म्हणजे सगळेच माझे बहिणी वगैरे आणि वाडीतली पण मंडळी पाहुणे मंडळी वगैरे सगळे खुश असत. कारण खूप वर्षानंतर आमच्या घरात मुलीचा जन्म झालेला मंडळी. तर मंडळी आमका मुलगी झाली आणि आज 21वा दिवस जन्म झाल्यापासून. कारण आज तिका आम्ही घरात घेऊन येतलो हॉस्पिटलमध्ये असा पडव्यात SSPM हॉस्पिटल पडवे हयसर असा ती. तर जन्मल्यानंतर तिचा वजन वगैरे कमी होता म्हणून तिका काचीच्या पेटीत ठेवल्यानी म्हणजे NICU रूममध्ये ठेवल्यानी तर आज 21व्या दिवशी त्याकाच घरात सोडतात. आता रिपोर्ट वगैरे नॉर्मल होत, वजन पण वाढला मंडळी. अनुसाठी आता हॉस्पिटलमध्ये जातो आहे मी, कविता थैसरा. आणि आता 10 वाजले सकाळचे. तर डॉक्टर वगैरे बोलले तुम्ही या, डिस्चार्ज पेपर वगैरे सगळे तयार करूया म्हणजे 10 दुपार होते. आणि त्याच्यानंतर 3-4 वाजता आमचे भाऊजी येतले, गिरीश भाऊजी चव्हाण भाऊजी कट्ट्यावरचे, त्यांची रिक्षा आणि तन्वी आहेत. तर ते सोडूक येतलेत. तर चला आता जाऊया पडव्यात. आणि म्हणजे पडव्याचं सांगायचं कारण म्हणजे हॉस्पिटलमध्ये सगळं जे म्हणजे सोयी असतात त्या ठिकाणी जे स्कीममध्ये घेतले जातात, स्कीम राबवली जातात. ही सर तुमचा पिवळा किंवा केशरी कार्ड असतात त्या कार्डवर सगळे सोयीसुविधा दिल्या जातात. आणि डिलिव्हरी म्हटलात म्हणजे जर कोण डिलिव्हरीसाठी त्या ठिकाणी गेला तर 1 ते 9व्या महिन्यात अगत जर ते नाव नोंदणी केली तर ही डिलिव्हरी फ्रीमध्ये होता. नॉर्मल असेल तर सीझर असेल ते. आणि मुलाचं जर काय प्रश्न असतात म्हणजे NICUमध्ये ठेवायचं असतात काचीच्या पेटीत वगैरे, तर त्याच्यासाठी पण तुमका स्कीममध्ये बसवला जाता. थोडेफार पैसे भरूचे लागतील, त्याच्यावरती काय लागतील ते, पण ते सगळे स्कीममध्ये बसवलं जातं. कारण माझ्या बाबतीत असाच झाला म्हणजे. आणि मी जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं असते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी, तर माका नक्कीच 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येलो असतो मंडळी. तर माझा सगळा फ्रीमध्ये झाला. थोडेसे पैसे भरूचे लागतील तर आता थंय गेल्यावर समजात. तर खूप खर्च कमी झाला थंय गेल्यानंतर. जर कोण असे गरीब सारीब जर कोण असतात आणि जर कोणाक असा वाटला तर माका पण कॉल करा, मी पण तुमका चांगली माहिती देईन. आणि ते तुमचे सगळे रिपोर्ट सोनोग्राफी, पहिले सोनोग्राफीचे 1200 रुपये भरून घेतात. त्याच्यानंतर अजून किती पण सोनोग्राफी करा पुढे ते फ्रीमध्ये केल्या जातात म्हणजे. ह्या कोणाक माहिती नाही तर नक्की तो लाभ घ्यावा. SSPM पडवे हॉस्पिटलमध्ये जावा आणि थैसर सगळे सोयीसुविधा हे दिल्या जातात. तर चला म्हणजे मी आता ते पडव्यात, कारण वेळ भरपूर झालेला, कारण 10 वाजून गेलेले आहेत. आणि तयारी वगैरे काय ना काय तर घ्यायचा. तर आता बहिणी वगैरे येतील, ती येल्याच्यानंतर मी हॉस्पिटलला जाऊ तयार असेल म्हणजे. तर चला. तर मंडळी येऊन पोचलो आहे मी हॉस्पिटलला, SSPM लाईफ टाईम हॉस्पिटल. तो बघा समोर तुमचा बोर्ड दिसता, पूर्ण इमारत आहे. आणि आता आतमध्ये येलं आहे हॉस्पिटलमध्ये. आणि डाव्यासाठी कधी बघा संगमरवरी दगडात कोरलेली गणपती बाप्पाची मस्तकी मूर्ती ठेवलेली आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे आणि जात आहे वरच्या मजल्यावर मंडळी. तो सर रूम आणि आतमध्ये असा बघा असं लिहिलेला, कृपया डॉक्टर व NICU PICU स्टाफ सोडून इतरांनी बेल वाजवून परवानगी घेतल्याशिवाय आत येऊ नये, असं सगळं आहे बघा इकडे लिहिलेलं. आणि सर आमच्या नाव वगैरे लिहिली असतात, किती दिवस झाले काय दिलं. आमच्या दोघांका डिस्चार्ज दिल्याने, एक वाला नेरुळकर म्हणून होती तिंका आणि आमका डिस्चार्ज दिल्याने. सगळं परिसर हॉस्पिटलचं आहे बघा, इकडे बेड वगैरे सगळे की डिस्चार्ज पेपर वगैरे सगळा झालेला. याच्या आतमध्ये आमका प्रवेश नाही, पुरुषांका. लेडीज वगैरे जाऊ शकता म्हणजे आई किंवा नातेवाईक कोण असेल तर जाऊ शकतात परवानगी घेतल्याच्या नंतर. सगळे सोयीसुविधा ह्या हॉस्पिटलमध्ये दिले जातात बघा. जेवण वगैरे सगळ्यात चांगला, सगळे स्कीम हे राबवले जातात. खराच गरीब सारीब जर कोण असतात त्यांना नक्की या पडव्याच्या हॉस्पिटलमध्ये यायचा. आणि डिलिव्हरी पेशंट जर असतात तर नक्कीच त्याचा म्हणजे फ्रीमध्ये सगळे केले जातात. नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर जर असतात तर फ्रीमध्ये केला जातात. फक्त यांच्याकडे नाव रजिस्ट्रेशन करायचं आणि ते ज्यावेळी सांगतील तेव्हा त्यांच्याकडे येत जायचं. ह्यासाठी बघला असतं हे बघा ऑपरेशन थिएटर आतमध्ये भरपूर ऑपरेशन थिएटर आहेत मोठे. कारण मी समोर जी स्क्रीन लावलेली आहे TV त्याच्यावर बघितलेलं आहे काय काय जे व्हिडिओ दाखवत होते हॉस्पिटलचे आतले. तर असा प्रशस्त असा मोठा हॉस्पिटल ह्या पडव्यातला म्हणजे आपल्या सिंधुदुर्गासाठी खूप उपयोगाची गोष्ट आहे. हे बघा मोठा हॉस्पिटल. आणि ह्यासाठी वर्ण बघलात तर
आमची गाडी खैरवली नाही अजून हे वरना आणि हैसर मगाशी तुमका गणपतीचं जी मूर्ती दाखवली ती हैसून वरना पण दिसत आहे बघा. म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर म्हणजे समोर तुम्ही एंट्री मारलात की समोरच गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे. खूप सुंदर आणि संगमरवरी दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती असते गणपती बाप्पाची. नाही कविताने घेतल्या ना त्यांनी घेतलेले हां ते घेतलेले आहे घेऊ नाही ना घेते मी इकडे चल घे. चला चला हे बघा बेबी आली आमची. चल तन्वीला नेऊ दे पिशवी दे माझ्याकडे. चला चला आमचे सहकार्य आता हे थांबतले आहे. चला सांभाळून जाऊ. चला तर मंडळी ही बघा माझ्या लेकीच्या आगमनाची तयारी केल्याने आई बघा आत्ते पुढे इले आहेत. ही बघा ही बहीण माझी राखी, ही आई आमची आणि ही आमचा बायो. ही पुढे इली आणि तयारी करून ठेवल्यानी आई बघा गोंड्यांचे पाकळे केल्यानी आणि पाना फुलांनी असा सजवून ठेवलेला आहे बघा सगळा. यासाठी हे बघा फुगे वगैरे लाईट वगैरे लावून. मी नाही होते घराकडे, मी सकाळी गेलेलो आहे दवाखान्यात, डिस्चार्ज होतो आज. बघा सगळा वेलकम. पुढे जायत नाही मी, ते बघा त्यापर्यंत सगळी सजावट करून ठेवलेली आतपर्यंत. आणि आत्ता आमच्या मंदिराकडे म्हणजे वाकडेरी मंदिराकडे रिक्षा इलिया भाऊजींची आणि दुर्गेश आणि आमचे अनुक गेले आहेत. मगाचपासून तडेत ना गो, मग वाटतं 5 वाजल्यापासूनच गेले असतील ते. तर आमच्या छोटीचं आगमन झालेला घरात. काय होतं तुम्ही हा येवा तुम्ही येवा येवा पाठी उभी राहा. हर्षिता आणि हळदी कुंकू आणि आरतीची पण तयारी केलेली आहे. ते आमचा ववाळता सगळा अगदी आनंदी आणि आनंदी असा वातावरण. हो आई बाबा पण असत तिकडे ते बघा. मग आता कसा वाटतं तुका? काय बरं आनंद झालेला आहे. नूतन बालिकेचं आगमन झालेलं आहे त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे. हा आते तर खुश झालेत. आणि ह्यो दुर्गेश तर आमचं काय दादा तर खूपच खुश. हर्षिता खुश. हा दादा सगळी हॉस्पिटलमध्ये विचारत तन्वी मस्त मस्त. दादा फटाके बिटाके घेऊन तयार. इकडे बघा कशी तयारी केलेली आहे सगळी. मग अशी दाखवलंय मी जाऊ कोंडाळू. हा काय ना ये 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 वेलकम वेलकम. अगदी खूप सुंदर अशी सजावट एकदम भिचाने पण म्हणजे याच्यात दाखवतोय आठपर्यंत ना. हे बघा अडे पण अगदी तयारी कशी फुगे बिगे बघा कशी लावून ठेवल्यानी आहेत. आणि गादी खेळणी हे बघा जत्रेतली रात्रीच्या दादा आणल्यानं. तर सुंदर अशी सजावट आणि आगमन अगदी मस्त. भाऊजी पण इले यावा हा मग तुमका कसा वाटला? एकदम मस्त हा छान. हो यांच्या म्हणजे भाऊचाच होता. हा हो 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 तात. आई कसा वाटला? हा
हा मस्त ना. ए पुरे आता कोण ही कोण पिंकी पिंकी म्हणजे कोण कोण सगळे झाले बाय 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 बियो सगळे झाले. आत्या झाला, बाई झाला, ताई झाला, माई झाला. बायो, बेबी. पिंकी नाही आमच्याकडे फक्त ना. हा? आईसारखं. हम्म. बघूया, ठरवूया हो आणि नंतर बोलूया. हो हो. तोपर्यंत पिंकी तोपर्यंत पिंकी तोपर्यंत पिंकी. हा? पिंकी म्हणा. हो हो हो. डोळे उघडले. हम्म. ऐकता हा? ओके तर मंडळी चला आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. सगळं अगदी आनंदी झालेला वातावरण आमच्या घरात. भाषेच्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांका टाटा बाय बाय धन्यवाद.